कडमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, शतरक्षक चेंडूचा पाठला जरूर करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. चांगलं शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. हमजा खुरमबाई यांचे सुपुत्र आपण पाहतो. अफलातून क्षेत्ररक्षण आणि जरूर त्यांची गोलंदाजी पाहणार होतो आपण आज मैदानावरती. तर सुरू आहे, आपण पाहतोय या ठिकाणी डॉट चेंडू पाहिला गेला. इथे आपण पाहतोय बराच काळ चेंडू हवेमध्ये येतो. वन बाउंड चेंडू उचलला जातोय. इथे धावांचं आपण पाहतो बनवण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 4 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचं पहिलं षटक, शेवटचा चेंडू. आणि ते आपण पाहतोय जोरदार अपील या ठिकाणी करण्यात आली होती. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-4 या आकड्यावरती चांगली सुरुवात आपण पाहतोय. बघा इनिंग ब्रेकमध्ये अभित कामत आणि जय हनुमान माले या दोन्ही संघांनी टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे संघ मालक आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. फ्रेंड्स ग्रुप अर्थात फ्रेंड्स चषक दामत आपण या ठिकाणी पाहतो. आलेले सर्व मान्यवर तसेच सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर माले संघ जर माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर जरूर आपण मिडल इनिंग 5 ओव्हर समाप्त होताना अभित 11 दामत आणि जय हनुमान माले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी थांबायचे. जहेद पहिले षटक आपण पाहतो समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 1-4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नाही, कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक संघाला ती ताकीद देण्यात आली, जो संघ उशीर येईल त्याला पेनल्टी घ्यावीच लागेल. इथे चांगला चेंडू, जोरदार अपील आपण पाहतो. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करायची नाहीये, अपील करायची मेन पंचांकडे करायची, मागे आपण पाहतो जायचं नाहीये. अफलातून स्पर्धा आताच गोरेगावची नाईट स्पर्धा पाहिली गेली. पुन्हा एकदा ती मानाची ट्रॉफी कर्जत तालुक्यामध्ये नेरळ परिसरामध्ये आली. श्री 11 मोहचवाडी संघ आपण पाहतोय तिथे तो विजयी झाला. ओरपी चेंडू या ठिकाणी फेकला. चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये या स्पर्धेला आपण पाहतो स्वागत करत असताना पहिला षटकार. जावेद भाई आणि बबलू भाई यांचा संगीत आपण ऐकला. इथे पंच जरूर आपण पाहतोय थोडस निगराणी करत असताना डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. डॉट चेंडू आपण पाहिलं स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इकड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 10, 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर हे धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
खालचा चेंडू आपण पाहिला गेला थोडंसं एसटीच्या पाठीमागे आहे. थोडीशी रेहमानकडून चुकी होते आणि चेंडू जातो सीमारेषा पार. बाय बाय टाटा करत तो चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. स्कोर कार्ड थोडंसं आपण पाहतो पुढे सरकतो 14 या आकड्यावरती. एक बाद 14 धावा स्कोर कार्ड वरती. यानंतर क ग्रुप सी ग्रुपला सुरुवात होणार. अभित 11 दामत आणि जय हनुमान माले आपण तयार राहायचे. पे चेंडू इथे आपण पाहतो आहे चांगले फटका सुरेख फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. पारितोषिक असेल. आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा 500 रुपयाचा कॅश प्राइज. लिटल अमार याच्याकडून पारितोषिक लागले गेले आणि इथे आपण पाहतोय त्या पारितोषिकला हात लावला गेलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. हॅलो धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय मोसी नजे फायरवायलाचे मालक यांच्याकडून त्यांचा भाऊ आपण पाहतोय मिरान याने जर अर्धशतक झलकवलं तर 10,000चं कॅश प्राइज असेल. पण ते कॅश प्राइज आणून द्या दादा इथे जर झालं तर. हा आमच्या प्राइज लावताना टेबलावरती प्राइज ठेवायचं आणि त्यानंतर प्राइज लावायचं. यानंतर कोणाची नावं घेतली जाणार नाही. जी कॅश प्राइज देतील त्यांचीच नावं घेतली जातील. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये सुरेख उडवला. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय पण इथे चेंडू जातो सीमारेषा पार. तक्कीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक बहादूर षटकार. थँक्यू. सुंदर संगीत तुमच्या माध्यमातून आपण पाहतो. ओम साई डीजे आमच्या सोबत आहेत. ऑपरेटरची नावं लवकर येतील आपल्या लक्षात. नंतर नातं जुलू काय सोयरी काय असेल तर जुलून घेऊ. पण सध्या मैदानाकडे शक्ती चेंडू होता. एक धाव आपण पाहतो आहे बघा. फलंदाजीला बाप्या आणि पंत सांगतात बाय बाय. बायची धाव आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 33 या आकड्यावरती. धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. एक फलंदाज बाद झालाय. सालिम गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक दुसरं षटक. बघा षटकाराच्या अट्टिकच्या गदारावरती होता फलंदाज मिरान. डॉट चेंडू खेळतो या ठिकाणी आपण पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अफलातून संगीत आणि त्याचबरोबर आजची स्पर्धा सुरुवात सुरेख झाले. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार का? आणि इथे दोन्ही गाड्या एका पटरीवरती जरूर येतात. इथे एकाला बाद होऊन माघारी परतावा लागेल. झटका क्रमांक दुसरा, हादरा क्रमांक 2, फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन. ठोक डीजे. रात्रीचे कव्वे झोपून जातात आता. हा, काला कव्वा रात्रीचे झोपले असतात. डी के सरांना माहिती आहे आता रात्रीचे कावले ना, रात्रीचे बगले बाहेर येतात सफेद सफेद. तर धन्यवाद. बघा ही काळजी घेणं हे नातं आहे ना दादा, हे नातं खूप महत्वाचं आहे. डीजे ऑपरेटर आणि आपलं जे नातं आहे ते खूप महत्वाचं असते. पुढचा चेंडू इथे चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय वाडी. स्ट्रॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल रोटेट होते. सिंगलने आपण पाहतोय. तक्की बाद झालाय. तिची जागा घ्यायला नवीन फलंदाज अव्वाद अव्वाब. हा, नवीन खूप नावं डेंजर आहेत आता. अव्वाब आपण पाहतो. स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईकला मिरान. पुढचा चेंडू आणि इथे दांडी 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 गुल. फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन. डीजे ऑपरेटर. हॅलो. हमजाला पाहतो आपण. नवीन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. हॅलो. यानंतर आपण पाहतोय फहीम सर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. हॅलो हॅलो. हॅलो. चला यानंतर आपण पाहतोय जय हनुमान माले विपक्ष अभित 11 दामत. हे मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचे. अभित सर तर आलेले आहेत विदाऊट. आपण पाहतोय हॅलो हॅलो. हा घेतला फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा ना. हा घेतला घेतला तर फ्रीट. तर आपण पाहतो कुठे 6 प्लेयर असल्या कारणाने पंचाने सांगितलं लाईनीचा. ओके. हा चालेल चालेल. फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. स्ट्राईकला तो फलंदाज कैफ, नॉन स्ट्राईकला अवाब. धावसंख्या 37 या आकड्यावरती. 3 षटकाने एक चेंडूच्या समाप्तीनंतर अफलातून फटकेबाजी मिरानची पाहिली आपण. तो 5 जरूर झाला असेल मिरान, पण 3 षटकार आपण पाहिले गेले. चला थोडं फास्ट घ्या. परत या इनिंगला 4 षटकार आपण पाहिले गेले. इथे स्लोअर चेंडू होता, डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. गोलंदाज तयार. खालू टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. इथे बॅकअप सुरक्षित आपण पाहतोय. पाठीमागे रेहमान, चपल चिता दामत गावचा आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती. 3 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. अवाब स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला कैफ. दोघांमध्ये आपण बोलतो जुगलबंदी, कारण समोर आहे हमजा, एक चांगला गोलंदाज आहे हमजा. जर हमजाने पुढील 3 चेंडूमध्ये 3 विकेट काढले तर खुराम नजे यांच्याकडून 3000 पारितोषिक असेल. तीन चेंडू आणि 3 विकेट, आणि फरनभाई नजे यांच्याकडून पण 2000 पारितोषिक असेल. बघा पारितोषिक जरूर लागलं गेलंय आमचे सर्व फ्रेंड्स. इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडूला समाचार घेण्यात आलाय. चेंडू पाठवला सीमारेखा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार, ठोक डीजे. आयुला पाहिलं गेलं षटकार आहे, तर थोडंसं बघा पंतांनी सॉरी बोलल्यात आणि माफी मागितली, आणि आम्ही सॉरी बोलतोय. षटकार आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. सर्व क्षेत्ररक्षकांकडून, कारण आपण पाहतोय स्कोर कार्ड 44, 4 विकेटचं पतन झालंय. जर आपण पाहिलं गेलं सालिम इलेव्हन संघाचा विचार केला तर सालिम इलेव्हन संघ जसा वेस्ट इंडिज संघ आहे, ज्याप्रमाणे ॲक्शन करत असतो, तसा सालिम इलेव्हन संघ प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकाराच्या टायमाला आपण ॲक्शन पाहिले गेले. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती रवाना झालाय पापा, आणि पापालाही इथे पप्पी देण्यात आली. पप्पाला पाठीमागे पाठवण्यात आलाय. पप्पा ही बाद होतोय. झटका क्रमांक 5 आपण पाहतोय. अमार 11 दामत विपक्ष सालिम इलेव्हन दामत. ही पहिली मॅच अ ग्रुपची, ए ग्रुपची आपण या ठिकाणी पाहतोय. ओरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये होता. समोर आपण पाहिलं गेले क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करताना दिसला नाहीये, आणि तिथे सुंदर झेल आपण पाहिला होता. 44, 5 विकेट झाले, 44 धावा. 4 ओव्हरची आपण पाहतो आतावर 4 ओव्हर झालेले आहेत. 5वी ओव्हर या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाज तयार. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रे, 3 धावा आपण पाहतोय. अफलातून रनिंग पाहिली गेली. कैफ आणि समी सुरेख आपण रनिंग पाहिली गेली. दोघांकडून चांगली धाव पाहिली गेली. 3 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहेत.
समी असेल स्ट्राईकला. केप 4 चेंडू आणि 4 धावे वरती खेळतोय. त्या केप वरती भरोसा होता, त्याच्या बॅटमधून तेवढं धावा आले नाहीयेत. रेहमान यांचा चेंडू आपण पाहतोय, वाईट चेंडू. स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती. 48. 5 विकेटचं पतन आतापर्यंत पाहिले. 5 विकेट झालेत. यानंतर बिग फाईट सी ग्रुप. इथे पुन्हा एकदा पंचाने 2 तास समांतर केले. वाईट चेंडू स्पेअर मला एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव फलकावरती घेतली जाणार. स्कोर कार्ड 49. 4 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 5 चेंडू असतील. रेहमान गोलंदाजी मार्ग वरती आहे. सुफियानने या ठिकाणी तो झेल सोडला, कितपत मागत पडेल. फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडूचा समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. रस मिळतील सा. इथे आला लाजवाब हा यूज हँडसम षटकार. सामी चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन आपण पाहिले गेले या ठिकाणी. एक धाव आपण पाहतोय. बॅटची नियोजन पण तरी सांगितलं बघा, एक धाव या ठिकाणी आहे. आणि क्रिकेट आणि आपण पाहतो टेनिस क्रिकेटचे सर्व नियम या ठिकाणी मान्यता येतील. आणि कर्जत क्रिकेट असोसिएशनने जे नियम दिलेत त्या नियमाचा कठोर पालन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो, नाही तर आमच्यावरती कारवाई होईल. इथे आपण पाहतो निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. जे हनुमान माली संघ, चला कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. अमित 11 दामत संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. फुल लेनचा चेंडू, फुलटा चेंडू, शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. वन बाउंड चेंडू उचलला जाणार त्या दरम्यान पाहतोय चिते के चपलाईने हरणाच्या गतीने 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते 58 या आकड्यावरती. 5 फलंदाज बाद झालेत, 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय तिसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो सुरू केले. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 4 धावा आता परत पूर्ण झालेत. 5वी धाव होणार का या ठिकाणी. आणि आपण पाहतोय 4 धावा पुरत असताना 5व्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज आपण पाहतो एक शॉट आहे म्हणजे 3 धावा या ठिकाणी पूर्ण केली जातील. ओके, 3 धावा या ठिकाणी घेण्यात आलेत आणि 3 धावेने स्कोर कार्ड 61. बासष्ट धावांची गरज आहे. चला जय हनुमान माले संघ कॅप्टन परेश वेले आपला कॅप्टन थोडीच पाठवायचे टॉस साठी. आणि जुना चेंडू पंच जेव्हा कमिटी मेंबर येतील त्यांच्याकडे जुना चेंडू द्यायचे.
हॅलो. आमचे मंडप डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचे. मंडप डेकोरेटर्स वाले आपणास विनंती असेल आपण थोडं जरा आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे. चला जय हनुमान माले आली का? चला टॉससाठी चला दोन्ही संघ अभित 11 वर्सेस जय हनुमान माले. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण वेल घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच पाहिजे. चला कॅप्टन. तर उसामाबाई आमचे परम मित्र आणि दामोदगावचा ग्रीनिज बुक द जनरल नॉलेज दामोदगावचा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचं मनापासून हार्दिक स्वागत. प्लीज अभित 11चा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जय हनुमान माले संघ वेल घेऊ नका. टॉससाठी आपण लगेच यायचे या ठिकाणी. हॅलो. टॉस या ठिकाणी केला जातो. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जय हनुमान माले विपक्ष अभित 11 दामत दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. हॅलो. असं सुरुवात करा. केफ छोटा खेफ गोलंदाजी मार्क वरती आपण या ठिकाणी पाहतोय. सज्ज झालाय. पहिला चेंडू केफचा. सुफियानच्या बॅटमधून आपण पाहतोच पहिला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहत. लिटिल चॅम्प त्या ठिकाणी नाव समजेल का त्याचं? अम्मार. हा ज्याच्या नावाने संघ आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अम्मारचं. बघा संघाचा हा लिटिल चॅम्प केफ. केफचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहतो. सालीम स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू सुफियान केला. सुफियानच्या बॅटमधून एक धाव आली. सालीम या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू खेळत असताना टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस आपण पाहतोय. जे हनुमान माले संघ यांनी बॅटिंग स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते अभित 11 दामत या संघाला. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचे लगेच. इथे आपण पाहतो जोरदार अपील. खूप मोठं धावांचं डोंगर पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं. पहिल्या इनिंगला पाहिलं होतं. 62 धावा. 61 धावा झाल्यात. 62 धावा बनवायच्या आहेत.
65 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. इथे पाहतो चांगला चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. सिंगल घेतली जाईल. आत्ता परत पाहतो पहिले षटक आणि पहिल्या षटकातले 4 चेंडू झाले. 4 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसरा तिसरा चेंडू निर्धाव होता आणि इथे आपण पाहतो सिंगल आली. 4 चेंडू 2 धावा. आज आमच्या सोबत योगेश वाघ होते. पायरमलच्या मैदानावरती मजा आली. त्यानंतर ते एका कार्यक्रमासाठी निघाले. त्यांना आमंत्रण देत होतो पण एका कार्यक्रमासाठी ते निघाले. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण अंबारचं, अफलातून क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो त्याचा, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय अंबार. म्हणजे दामतगाव मध्ये आणखीन एक हिरा तयार होणार. एक चांगला क्रिकेटपटू तयार होऊ शकतो आता समजते, कारण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू जरूर आपण पाहतो काहीसा आवाज तुंबला होता. डॉट चेंडू आपण पाहतो. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 62 धावांचं लक्ष होतं. येणारे 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू 59 धावांची गरज. तर माले संघ आणि दामत संघ अभिदेव दामत आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. चला बघा येणार सर 20 मिनिटाचा अवधी आहे. टाइम द्या, तुम्ही ताकीद द्या. आयोजन कडक आहे, सुंदर आयोजन, नियोजन सुंदर आहे. परफेक्ट कार्यक्रम आखू आपण जो लेट होईल त्याचा. कर्जत क्रिकेट टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे नियम आहेत, नियमाचं पालन आपल्याला करायचंय. तर नितेश तरे असोसिएशनचे मेंबर आमच्या बाजूला आहेत. खूप मोठा त्यांचा सहकार्य असतो असोसिएशनला आणि ते सांगतात नियम पाला. इथे आपण पाहतोय वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. वाईटची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात अमान्य केले. इथे आपण पाहतोय सुफियानच्या बॅटमधून चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑन डिझर मध्ये थोडासा लॉंगॉनचा खेळाडू डीप आहे आणि त्याच्याकडे चेंडू फेकला जातोय. एक धाव या ठिकाणी पाहते आणि एका धावेने स्कोर कार्ड 5 आकड्यावरती. एक चांगला कार्यक्रम आपण आखला गेलाय दामतकरांनी. फ्रेंड्स चषक दामत या स्पर्धेला सुरुवात झाली. अमान बबलूबाई स्क्रीनवरती पाहू शकता. त्याच्या बाजूला आम्ही पाहतो आमचे फोक्याबाई. इथे पाहतो चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बघा बॅकअप आणि कौतुक करावं लागलं. अमारचा पाठला केला होता चेंडूचा त्यांनी बॅकअप साठी. आणि इथे आपण पाहतोय नशिबाचा कौल क्षेत्ररक्षक बाजूनी जातोय. फलंदाज सुफियान माघारी परतणार. झटका क्रमांक 1, हादरा क्रमांक 1, विकेट क्रमांक 1. फलंदाज बाद झालाय, परतणार माघारी. विकेट क्रमांक 1. ठोकडीचे त्यांचे मैहू डॉन. हा दिके सर, तुम्हाला कोणी वाटलं बघितलं नसेल पण आम्ही स्क्रीनवरती जरूर पाहिलं गेलं. हा स्क्रीनवरती पाहिलं, पाय थिरकले. मैहू डॉन, डीके डॉन. स्क्वेअर लेग पंच मिस्टर हॅरी, त्यांचा निर्णय लय असतो भारी. सेफ, नवीन फलंदाज सेफ आपण पाहतोय. जेद
तर आपण पाहतोय स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती आहे. चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगली गोलंदाजी आमांची म्हटली जाईल. आमचे जक्कीन अण्णा यांचे सुपुत्र आणि गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू खराब टाकला होता, त्यानंतर कमबॅक अप्रतिम. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू, बॅक टू बॉलर चेंडू होता, बॉलरच्या समोरून चेंडू काढला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख. एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू आहे. एक बॉल आहे, कारण पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर सिंगल विकेट, लगातार 2 डॉट चेंडू आणि एक सिंगल. 2 डॉट आले, 2. चला गोलंदाज तयार होतोय. शेवटचा चेंडू इथे पाहतोय, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विरान त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद माघारी परतेल. फलंदाज सालिम, सलामीची जोडी आता माघारी परतलेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. 65 धावांची गरज होती आणि आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त लागल्या त्या 7. 55 धावांची गरज आहे. जरूर आपण पाहतोय इथे जे प्रेक्षक आहेत आणि त्यांना जी मजा पाहिजे, कारण आपण पाहतो आत्ता परत क्रिकेट पाहायला गेला कर्जत तालुक्यामध्ये रजनी नाही होत. आणि आपण पाहतोय सलगची ही आपण पाहतोय खुरमबाई, ही पुन्हा एकदा रजनी आपण या ठिकाणी घेतोय. स्पर्धा अजून होणार, क्रिकेटचे नियम मानून होणार. हा कुरमबाई, क्रिकेटचे सर्व नियम मानून होणार आणि कर्जत क्रिकेट असोसिएशनचं आम्ही ऐकणार आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. अनेक स्पर्धा रजनीच्या होतील मित्रांनो. प्रेक्षक डीजे वाले बाबू, मजा येणार तुला पण, कारण अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त धावा झाल्या 7. पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा झाल्या 7. आता उर्वरित 18 चेंडू आणि विजयाची गरज आहे 55ची. 55 धावा बनवायचे. या धावा कशा प्रकारे होतील जरूर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला दामत संघ, अभित 11 दामत आणि जय हनुमान माले कॅप्टन, आपण आयोजकांशी संपर्क साधा लगेच. का असेल आहेर पाणी करून टाका. तुम्ही मोकले, आम्ही मोकले, पुढचा सामना लगेच सुरुवात. हन सक्या तुझी वारी. आणि ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहायचे. 18 चेंडू 55 धावांची गरज आहे. इथे पहिला चेंडू फुल लेंथचा चेंडू होती, एसटी मध्ये आदलला. फलंदाज बाद चा दरवाजा उघडा केला, चोर चोरी करून गेला. फर्निचर डिस्ट्रॉय, झटका, ठोक दे. थँक्यू डीजे. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावा बनवायच्या आहेत आता इथून पुढे. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. रेहमान ज्या पावली आला होता त्या पावली माघारी परतला. मात्रांची भिंत या ठिकाणी कोसलवली गोलंदाजांनी. झटका, झटका आणि झटका, ठोक दे. दिलाचे दिलदार आहेत भक्के, दामत गावाचे हुप्पाचे एक्के.
दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात, बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. तो जरा अभित इलेवन कॅप्टन फक्त ते समोर माले टीम आहे यांच्याशी चर्चा करायची आहे, कारण त्यांची जी काही खेळाडू गैरहजर होते त्याही जे डिसिजन घेत होतं बॅटिंगचं ते डिसिजन चेंज करण्याचं बोलतात. तुम्ही ठरवा ते काय करायचं ते. ओके तुम्ही ठरवायचं शोएब भाई. ओके हा नाही आम्ही तर सांगितलंय जे डिसिजन आहे ते तुम्ही ठरवायचं. आता तुम्हाला असं वाटत असेल तर. खालव्या टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईट लॉंगांवर क्षेत्ररक्षक चितेके चपलाईने गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. काय बॅकअप आहे अफलातून. मित्रांनो अमरचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना त्या अमरसाठी जोरदार टाळ्या जाऊन द्या. काय बॅकअप आहे अफलातून कामगिरी करतोय. छोटं पॅकेट बडा धमाका. बिग शॉट आहे बिग शॉट अमर. काय बॅकअप दिलं बघा. पाठीमागे गेला चेंडू उचलला. कधी उचलला अम्मारसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. अकलाक दादा लक 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 अकलाक. तर जरूर आपण पाहतोय. तर अभित इलेवन डिसिजन चेंज मान्य आहे तुम्हाला. ओके जय हनुमान माले संघ तुम्ही फील्ड करू शकता आणि अभित इलेवन दामत या ठिकाणी बॅटिंग करायला तयार आहे. धन्यवाद अभित आपण डिसिजन चेंज केल्याबद्दल. धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर कार्ड फक्त 11 या आकड्यावरती आहे. 10 झालेत. इथे ओरपे चेंडू पुन्हा एकदा विकेटचा पत्ता आणि विकेट विकेट आणि विकेट. बघा फक्त कॅमेरा जरा कॅमेरामॅन तो अम्मारला आपण जरा थोडं कॅप्चर करा. कॅमेरामॅन छोटं पॅकेट अम्मारला थोडं कॅप्चर करा. लाजवाब हा जबरदस्त फुल एन्जॉय करतो आहे हा आमचा छोटा ईशान आहे. हा काय कामगिरी त्याची. फुल बॅकअप फुल एन्जॉय फुल मजा करतोय. आणि थोडंसं मी तिथे दामत संघ याच्यानंतर आपल्याला वाजवायचंच आहे कारण इथे यांची एन्जॉय यांची मजा आपण या ठिकाणी घेतोय. सुरेख आपण पाहतोय. प्रत्येक संघाला विनंती असेल आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत ज्या संघाचा प्रवेश या ठिकाणी पूर्णपणे निश्चित होत नाहीये त्या संघाने तोपर्यंत मैदानामध्ये जायचं नाहीये. आयोजकांनी सांगितलेल्या सूचनेचं पालन आपण सर्वांनी करायचं. आणि जो संघ आपण पाहतो उशीर करणार आहे त्या संघाला आपण पाहतोय चेंडूची पॅनल्टी या ठिकाणी देणार आहोत. तर जरूर आयोजकांनी दिलेल्या सूचनेचं पालन आपण या ठिकाणी करायचे. आमचे गोविंददादा मामा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला प्रेक्षक मायबाप आणि तमाम दामतकरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. कर्जत टेनिस क्रिकेट बहरलेलं क्रिकेट आणि या सर्व क्रिकेट रसिकांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. स्कोर कार्ड 10 5 विकेट आतापर्यंत पाहतो आपण. आणि इथे पाहतोय जोरदार अपील क्लम सापडला गेला. मिडल स्टंपवरती चेंडू जात होता. परफेक्ट यॉर्कर ब्रोकन झाला. फलंदाज बाद झटका क्रमांक 6 ठोक डीजे. अफलातून गोलंदाजी चालू आहे केफ ज्यांनी आतापर्यंत आपण पाहतोय विकेट विकेट आणि विकेट घेत राहिलाय.
तीन चेंडू आता परत झाले तर तिन्ही चेंडू निर्धाव फेकले गेलेत केएफने. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. बॅट बॉल्ड आपण पाहतोय. पाटल करण्याचा प्रयत्न होता, बॅटला स्पर्श झाला, एसटी वरती चेंडू आदलला. आणखीन एक झटका, फलंदाज बाद. झटका क्रमांक 7 ठोकडीचे. क्वालिटी तसा आमचा डीजे वाजतो ना, तसं आपण पाहतोय. क्लिअरिटी आणि क्वालिटी लांबूनही पाहू शकता. अफलातून क्लिअरिटी क्वालिटी MTC लाईव्ह च्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली जाते. इथे बराचसा काल हवेमध्ये चेंडूला टॉस केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. आणखीन एक झटका. या षटकामध्ये तिसरा विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज केफ. बबलू दादाचा छोटा बबलू मैदानावरती रवाना झालाय. चला, गोलंदाज केफ विकेट हॅट्रिकच्या कदारावरती असेल आणि छोटा बबलू दादा कशा प्रकारे कामगिरी करणार. आणि इथे आपण पाहतोय अपील तर सुरेख झालेली आहे, पण पंच कोणत्या प्रकारचं आपण पाहतोय त्या ठिकाणी लक्ष विचलित करतात. सांगितलं दुर्लक्ष केलं, कोणत्या प्रकारचा निर्णय देत नाहीत. षटक क्रमांक या ठिकाणी चौथं समाप्त झालंय. मेडन षटक बघा, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण, कौतुक करूया केएफचं, ज्यांनी या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक फेकलं, जिथे आपण पाहतो 3 विकेट प्राप्त केले. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत ते 52 धावा. खूप मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं आपण पाहतो होणार का. पापा गोलंदाजी मार्क वरती पापा सलूबाई यांचे सुपुत्र आहेत ते. टॅप केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये 1 बाउंड चेंडू उचलला जाईल आणि त्या दरम्यान दुसरी धाव. बघा माहिती आहे लक्ष खूप मोठं आहे, लक्ष्याच्या पाठला करू शकते, लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण हार मानायला तयार नाहीये. 2 धावा आपण या दरम्यान पाहतोय. चांगला चेंडू स्लोवर होता, थोडस शॉर्ट टाकलेला चेंडू. डॉट चेंडू पाहतो. 4 चेंडू आणि 49 धावांची गरज. टॅप केला चेंडूला, इथे पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे फलंदाज धावबाद. इथे चांगले धाव आपण पाहतो घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता अमदाने. माघारी परतावा लागेल. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 49 धावांची गरज. आली आहे स्ट्राईकला. अलीने जर एक चौकार ठोकला तर बबलूभाई यांच्याकडून 1000 रुपये, आणि जर 2 ठोकले गेले तो जावाभाई यांच्याकडून पाहतो आपण बक्षिसाचा वर्षा होईल. आणि या ठिकाणी पाहतो चेंडू जातोय, अलीच्या बॅट मधून चेंडू सीमारेखा पार, रस मिळतील 4. इथे आला 4 4 4 4 1000चा चौकार. लाजवाब बबलूभाई, ही लहानपणाची आठवण तुमची दिली तुमच्या मुलाने. ठोक दे. आमचा बबलू दादा यांचा सुपुत्र आपण पाहिला. आली त्याच्या बॅट मध्ये काय सुंदर फटका होता मित्रांनो. जर या फटक्याची आपण जर विचार केला ना, ग्लेन मॅक्सवेलची आठवण येईल. अशाच प्रकारे फटकेबाजी करतो. इथे चांगला चौकार आपण पाहायला गेला. 2 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा पाहिलं गेलं ही चुकी होते, कारण इथे आलीला ठेवायचं होतं स्ट्राईकला.
वाईट चेंडू आणि धावबादचा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू धावबादचा विकेट पाहिला गेला. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी ऑल आउट झाले. ओके, सर्व फलंदाज बाद झाले या ठिकाणी. चला जय हनुमान माले संघ आपण फील्ड सजून घ्यायचे. अभिद 11ची फलंदाजी असेल. ती या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच केफ ठरले या मॅचचा हिरो. केफ ज्याने सुंदर गोलंदाजी केली.